नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं 7 स्टार पॉडकास्टवरती। तर मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 5च्या सेटवरून एक एक्सक्लुझिव्ह अपडेट घेऊन आलो तुमच्यासाठी। तर मित्रांनो, काल रात्री बिग बॉस मराठी सीझन 5चा एक्सक्लुझिव्ह ग्रँड इव्हेंट लॉन्च झालेला आहे। हो मित्रांनो, त्याची शूटिंग काल रात्री संपलेली आहे। एक ग्रँड इव्हेंट जो आपण म्हणत असतो, तर तो काल रात्री त्या ठिकाणी पार पडलेला आहे। याचे फोटोज आणि तसेच एक्सक्लुझिव्ह व्हिडिओज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। पण मित्रांनो, त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट, तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा, कारण तुमच्या एका लाईकमुळे आपल्या चॅनलची एंगेजमेंट वाढत असते। तर चला मित्रांनो, ते एक्सक्लुझिव्ह त्या ठिकाणी काय काय घडलंय आणि त्या इव्हेंटमध्ये कोण कोण आलं होतं तुम्हाला सगळं सांगतो। तर मित्रांनो, त्या इव्हेंटमध्ये बिग बॉसचे एक्स कंटेस्टंट म्हणजेच शिव ठाकरे, किरण माने, अक्षय केळकर वगैरे वगैरे खूप सारे त्या ठिकाणी एक्स कंटेस्टंट्स जे आहेत ते त्या इव्हेंटमध्ये हजर होते। तर त्या ठिकाणी किरण मानेंनी सोशल मीडियावरती त्यांच्या एक फोटो शेअर केलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही मागे पाहू शकता एक रितेश देशमुखचा एक बॅनर आहे। त्याचप्रमाणे किरण माने त्या ठिकाणी उभे आहेत, एक मध्ये खुर्ची आहे आणि मागे सगळे बॅनर्स लावलेले आहेत बिग बॉस मराठी, कलर्स मराठी। त्याचप्रमाणे शिव ठाकरे देखील त्या ठिकाणी होता, बिग बॉस मराठी सीझन 2चा विजेता। तर शिव ठाकरे त्या ठिकाणी एक स्टेजवर डान्स करतोय, हा व्हिडिओ आपण पाहू शकता। तर हे सगळे त्या ठिकाणी हजर होते या इव्हेंटमध्ये। आणि त्याचप्रमाणे मित्रांनो, ह्या इव्हेंटमध्ये त्या ठिकाणी बिग बॉस मराठी सीझन 5चा दुसरा प्रोमो देखील शूट झालेला आहे। आणि आमच्या अत्यंत जवळच्या सूत्रांच्या माहितीनुसार येत्या 4 दिवसात दुसरा प्रोमो तुम्हाला दिसणार आहे। हो मित्रांनो, एक्सक्लुझिव्ह काल रात्री सगळी शूटिंग कंप्लीट झालेली आहे दुसऱ्या प्रोमोची। तर दुसरा प्रोमो देखील तुम्हाला लवकरच पाहायला मिळणार आहे। दुसऱ्या प्रोमोसाठी व या इव्हेंटसाठी तुम्ही किती एक्सायटेड आहात आम्हाला जरूर कमेंटमध्ये कळवा। आणि बिग बॉसच्या अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्ससाठी फक्त या चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर पटकन लाईक करा। मी भेटतो तुम्हाला अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेटमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।